हर्षवर्धनजी पाटील युथ फाउंडेशनच्या वतीने इंदापूर महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन। नमस्कार, आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। 109 रक्त बाटल्यांचे संकलन राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर महाविद्यालयात क्रीडा संकुल या ठिकाणी हर्षवर्धनजी पाटील युथ फाउंडेशनच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जीवन सर्वदे यांच्या मार्गदर्शनानुसार उपप्राचार्य प्राध्यापक दत्तात्रय गोळे व विज्ञान विभाग प्रमुख डॉक्टर शिवाजी वीर यांनी मान्यवर युवकांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी युवक युवती तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान केले। युवा नेते राजेंद्र पवार म्हणाले की आमच्या सर्वांचे लाडके नेते हर्षवर्धन पाटील यांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त हर्षवर्धन पाटील युथ फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच युवा नेते राजवर्धन पाटील आणि अंकिता पाटील ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सलग दुसऱ्या वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। युवा नेते बबलू भैया पठाण म्हणाले की रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। दरवर्षी आम्ही हर्षवर्धन पाटील साहेबांच्या वाढदिवसानिमित्त असा विधायक उपक्रम राबवत असतो। यावेळी युवा नेते तुषार खराडे, सागर गानबोटे, अमोलराजे इंगळे, मयूर शिंदे, दत्तू पांढरे, दादा पिसे, बाळासाहेब भोंगळे, मयूर देवकर, अतुल वाघमोडे, अमोल राऊत, अजित करळे, बापू पारेकर यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले। महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री इंदापूर तालुक्याचे भाग्यविधाते माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हर्षवर्धन युथ फाउंडेशन यांच्या वतीने हा दुसरं वर्ष आहे की रक्तदान शिबिराचं। राजवर्धन दादा पाटील असतील, अंकिताताई पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व युवक मोठ्या प्रमाणात रक्तदान करत असतात। रक्तदान हे काय कुठल्या जाती धर्माचं नसतंय, ही रक्तदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान आहे की कधी कुठल्या पेशंटला अडचण येईल, त्या व्यक्तीला कधी कुठलं रक्त लागल ते अवेलेबल झालं पाहिजे। आदरणीय साहेबांचे धोरण आहेत, त्याच्यामुळं आम्ही दादा असतील, ताई असतील यांच्या मार्गदर्शनाखाली की खूप मोठ्या प्रमाणामध्ये रक्तदान शिबिर घेत असतो आणि येणाऱ्या काळातही याच्यापेक्षा मोठं रक्तदान शिबिर आम्ही घेत राहू। राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष आणि राज्याचे माजी मंत्री आदरणीय हर्षवर्धनजी पाटील साहेबांच्या 61व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन हर्षवर्धन पाटील युथ फाउंडेशनच्या माध्यमातून आणि राजवर्धन दादा पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, आदरणीय अंकिताताई यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आम्ही पाठीमागच्या वर्षी सुद्धा साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं घेतला आणि हे मला वाटतंय हर्षवर्धन पाटील युथ फाउंडेशनचं हे दुसरं वर्ष आहे की जे आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन करतोय। आणि दादांच्या बरोबर चर्चा या संदर्भातली झाली की इथून पुढे दरवर्षी हर्षवर्धन पाटील साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही ह्या रक्तदान शिबिराचं आयोजन हर्षवर्धन पाटील युथ फाउंडेशनच्या माध्यमातून करणार आहोत। मध्ये तालुकाभर बऱ्याचदा सार्वजनिक कामामध्ये साहेबांकडून भरपूर काय सामाजिक कार्य केले जातात। त्याच विचार घेऊन साहेबांच्या 61व्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व युवकांच्या वतीने हर्षवर्धनजी पाटील साहेब युथ फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबिर मागच्या वर्षीपासून घेण्याचं आम्ही नियोजलं आणि मागच्या वर्षी 561 एवढे रक्तदान बॉटल्स झाल्या होत्या आणि त्यापेक्षाही या वर्षी जास्त होण्याची शक्यता आम्ही बघतोय। आज भरपूर युवकांचा या रक्तदान शिबिराला सहभाग आहे। रक्तदान हे श्रेष्ठ दान या विचाराने साहेबांच्या नेतृत्वाखाली, अंकितांच्या व राजवर्धन दादांच्या नेतृत्वाखाली समाजामध्ये उत्कृष्ट काम करण्यासाठी या रक्तदान शिबिराच्या मार्फत आम्ही अशी कामं करत आहोत। अनेक असे उपक्रम आम्ही भविष्यामध्ये युथ फाउंडेशनच्या मार्फत महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राइब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। धन्यवाद।